आज आमच्या मंडळाचा वर्धापन दिन म्हणून म्हटलं सकाळ सकाळी जाऊन नाश्ता पहिला करूया. तिथं करायला गेलो तर आणि मंडळातली काही कार्यकर्ते आले, त्यांना पण जिलेबी द्यायची पळाली. तिथनं जिलेबी खाऊन आलो आम्ही आमचं बकरं बघायला. हे बघा आमचं बकरं हे दिसते ना का काळं, हे आम्ही बकरं कापणार होतो. घेतलं की मग बकरं कापायला सौरभाऊच्या इथं बकरं कापायला घेतलं. बकरं कापायला लोक तर ढीग होतील. मग किशा भावांनी त्यांनी सगळ्यांनी आईस्क्रीम आणलेलं खायला. आईस्क्रीम खाते तो पण अक्षदाने सांगितलं आईस्क्रीम कोणी दिली. एवढं आमचं आत्ता पण कधी भागली होय. मग काय गेलो परत अक्षदाने मी थम्सअप आणायला बेकरीत. एक नंबर क्वालिटीचं मटण आणि चिकन या ठिकाणी भेटते. जय मल्हार सेंटर सांगरू या ठिकाणी कधी आवश्यक भेट द्या. त्यानंतर आम्ही सिरियानी मी आद्या गेलो आम्ही मुंडी बाजायला. आमच्याकडेच असते हे नियोजन मुंडी बाजायला. त्यानंतर म्हटलं ऊनले लागायला लागले आपल्याला जरा गार व्हायला पाहिजे म्हणून आम्ही गुरुकृपा हॉटेलला गेलो आणि ताक घेतलं. ताक पिऊन झाल्यानंतर आम्ही घरला आलो कारण का मटण सगळं कुठून झालं आहे. ह्या पातेल्यातच आहे बघा आमचं सगळ्यांचं मटण. आज संध्याकाळी नियोजन गच होतं. घरला गेल्यानंतर बघतोय तर काय नितीन त्या मटणच मोजायला लागलेला. बघूया म्हणला किती किलो पडले. बघायला घेतलं तर जो तो हिशोब वेगवेगळा सांगायला लागला. मोजायच्या आधीच प्रत्येकाचा हिशोब चालू होतं. राजश्री शाहू मंडळ हे एक नंबरचं मंडळ आहे म्हणून तर हे नियोजन गच असते. 31 डिसेंबरचं नियोजन 22 जानेवारीला करायला लागलं. गल्लीत आज सगळ्यांच्या घरटी चूल बंद, त्यामुळं काय रक्तीचं नियोजन दुपारीच केलं होतं. धीरज साहिल तिने काय रक्तीवर बुक्काच पडला. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा तर पुढील भागात बघायला विसरू नका. धन्यवाद.